नमस्कार, मी मुजीब नबीलाल नदाफ, राहणार पितापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। अनुसूचित जाती विमुक्ती जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग कल्याण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पितापूर ग्रामपंचायतमधील सरपंच मोहसिना चिक्कळे यांचा जात वैधता प्रमाणपत्र अवैध केलेला आहे। दिनांक 3/12/2024 रोजी त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे। सार्वत्रिक निवडणूक 2020-21 या काळात झालेल्या निवडणुकीत त्यांनी ओपन या प्रवर्गातून निवडणूक लढवली, पण सरपंच आरक्षण ओबीसी पुरुष असं पडल्याने त्यांनी ओबीसीचा दाखला अत्यंत घाई गडबडीनं काढून त्यांनी सरपंचाच्या दाव्यावर त्यांनी ओबीसीचा दावा दाखल केला आणि त्याच्या विरोधात मी दिनांक 28/6/2022 रोजी मोहसिना चिक्कळे यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला। मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं। मग त्याच्यानंतर 2022च्या काळानंतर त्यांनी 28/6/22ला जी मोहसिना चिक्कळे यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता, त्याविरुद्ध मोहसिना चिक्कळे यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली असा दावा केला। त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिक्कळे यांची याचिका मान्य करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवला। प्रकरण फेर चौकशी आल्यानंतर मोहसिना चिक्कळे त्या जुला जातीच्या असल्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत। त्या विणकर संस्थेचे रेकॉर्ड मोहसिना चिक्कळे यांनी सादर केलेले होते, ते सर्व रेकॉर्ड संशयास्पद होते व त्यामुळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत। मोहसिना चिक्कळे या झुला जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा झुला हा जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसेच सदरहून जात दाखल्याच्या आधारे घेतलेले सर्व फायदे परत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिलेले आहेत। ह्या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीनं ॲडव्होकेट अमरीश खुले सर यांनी बाजू मांडलेली आहे। सदर समितीने 3/12/2024 रोजी हा जात वैध प्रमाणपत्र अवैध केलेला आहे, परंतु मोहसिना चिक्कळे यांनी सदरहू ओबीसी जातीचा दाखलाचा उपयोग करून सरकारची गंभीर स्वरूपात फसवणूक केलेली आहे। तरी सदर जात पडताळणी समिती यांनी फक्त जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे। माझी असं मागणी आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई 420चा गुन्हा दाखल होणे गरजेचं असताना सुद्धा त्यांनी फक्त जात अवैध प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे, एवढंच केलेलं आहे। तर मला प्रशासनाला ही विनंती आहे की आपण मोहसिना चिक्कळे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कठोर ते कठोर कारवाई करणे गरजेचं आहे आणि ह्या मोहसिना चिक्कळे यांच्या पाठीशी कुठला हा नेता, कुठला हा आमदार आहे जी इतके दिवस जात पडताळणी समितीसुद्धा 2-2दा कोर्टाची ऑर्डर झाले असताना सुद्धा आम्ही कोर्टात कोर्ट कंटेम्प्ट करणे जो आम्हाला भाग पडलेला, कुठल्या नेत्याच्या आधारे, कुठल्या कुणाच्या आधारे हा सरपंच मोहसिना चिक्कळे एवढे आजपर्यंत आमचे न्याय मिळण्यासाठी उशीर झाला। आम्हाला कोर्टावर आणि जात पडताळणी समितीवर विश्वास होता आणि न्याय माझं जे होतं 4 वर्ष मी लढा दिलेला आहे, त्या लढ्याला आज यश आलेलं आहे। तरी प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की त्यांनी सदरहू सरपंचावर गंभीर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी।